जय हिंद मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न मुलांचे होते आणि त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे मुंबईचं ग्राउंड कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे मेरिट मध्ये कुठं फायदा होणार आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी मुलांचा हा प्रश्न होता। आता भरपूर मुलं काय पोलीस भरतीपासून राहिलेले आहे एक एक दोन दोन मार्काने किंवा ज्याला नवीन पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर 9000 पदांची जी काही भरती प्रक्रिया राबवणार आहे गव्हर्नमेंट, जे आपल्याला म्हणतात की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 9000 पदांची भरती निघणार आहे, तर खरोखर 9000 पदांची भरती होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, जर आपण एक इलेक्शनच्या दृष्टिकोनातून बघितलं, असं जरी बघितलं की पोलीस प्रशासनामध्ये जेवढे पण पोलीस भरती होतील ते सगळे कमी पडणार आहे, एवढं पोलिसांची आवश्यकता आहे। म्हणजे मेन कारण काय आहे, मनुष्यबळाची आपल्याला तर आवश्यकता आहेच, पण गेल्या जवळपास 2014 पासूनचा जर आपण पॅटर्न बघितला तर त्यावेळेस फक्त रिटायरमेंटच्या 50% जागा भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे आता एकदम मोठ्या मोठ्या जागा का निघतायत, कारण तेवढी मनुष्यबळाची आवश्यकता आहे। जवळपास 8 ते 10 वर्षांमध्ये मनुष्यबळ खूप कमी झालेलं आहे रिटायरमेंटच्या माध्यमातून, ही अनेक कारणाच्या माध्यमातून। त्यामुळे लीगली बघायला गेलं तर पोलीस भरती घेणं आहे। हा पहिला मुद्दा क्लिअर झाला। दुसरा मुद्दा, शेवटी काय असतं मित्रांनो, शेवटी ज्याला त्याला आपापला स्वतःचा फायदा बघायचा असतो। आताच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे लोकसभेचं इलेक्शन झालं आणि लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जे सत्तेत असणारा पक्ष आहे त्याला फटका बसलेला आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता की अनेक योजना ज्या लोकांना उपयोगी पडू शकतात असे अनेक योजना राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये राबवल्या जात आहेत। त्यात आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक योजना आलेल्या आहेत आणि तेच तरुणांना खुश करण्यासाठी आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे 9000 पदांची पोलीस भरती। आणि ही जी काही पोलीस भरती आहे ही डिसेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल। जशी मागच्या वर्षी 18000 पदांची भरतीला सुरुवात झाली होती नोव्हेंबर मध्ये, त्याच पद्धतीने सप्टेंबर म्हणतायत पण सप्टेंबर तर नाही पण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या 9000 पदांची भरती प्रक्रिया परत चालू होईल, म्हणून भरती निघणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही विचार जरी केला असेल की मला पोलीस भरती द्यायची असेल तर आत्तापासून तयारीला लागून जायचं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा क्लिअर झाला। दुसरा म्हणजे मुंबई पोलीस भरती मेरिट किती लागेल। बघा मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं असतं, तुमचं बेस्ट हा तुम्हाला द्यायचा आहे। तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केली आहे, मेहनत केलेली आहे, ठीक आहे, सिच्युएशन कधी कधी तुमच्या फ्लेवर मध्ये नसणार, तरी सुद्धा तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा। मेरिटचा अजिबात विचार करू नका, कारण मुंबईची मेरिट कधी जास्त लागेल किंवा कधी कमी लागेल काहीच गॅरंटी नसते। तर मुंबईची मेरिट सुद्धा कमीत कमी लागण्याची शक्यता आहे, ओपन 40च्या आसपास लागण्याची शक्यता आहे आणि जे कास्ट वाले विद्यार्थी असतील त्यांची सुद्धा कमीत कमी मेरिट लागेल। त्यामुळे मेरिटचा विचार न करता प्रॅक्टिस वरती जोर द्या आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करा। जरी तुम्हाला 30 मार्क आले असतील तरी हार मानू नका, 30 मार्क वाले सुद्धा कदाचित लेखीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात। किंवा जर आता तुम्हाला म्हटलं की महिला उमेदवारांना होणार आहे फायदा, आता महिलांचा जर आपण ग्राउंड बघितलं तर अतिशय कमी, म्हणजे ज्या महिलांना 40 ग्राउंड बसायचा ती महिला 36 वरती आली आहे, 34 वरती आल्या, म्हणजे प्रत्येक महिला उमेदवाराचं जवळपास मार्क हे ग्राउंडला कमी झालेले आहेत। खूप कमी महिला अशा आहेत ज्यांना 40+ मार्क आहेत। म्हणजे या ठिकाणी फायदा काय होणार आहे मित्रांनो, जर तुम्ही कास्टवाल्या महिला असतील त्यांची मेरिट इव्हन कधी 25 ची सुद्धा लागू शकते, म्हणजे पासिंग मार्क जे आहेत ते सुद्धा लागू शकते। आता काहींचा असाही प्रश्न असेल सर 25 लागेल, जर समजा एखाद्याला 23 मार्क असतील, 24 मार्क असतील तर त्यांचं काय, तर बघा 23-24 वाले क्वालिफाईड होणार नाही, 25+ ज्यांना मार्क असेल ते क्वालिफाईड होतात। तर भरपूर ठिकाणी आपण बघितलं ईडब्ल्यूएस वाल्या महिला किंवा ओबीसी वाल्या महिला, एसीबीसी वाल्या महिला, अनेक ठिकाणी आपण बघितलं 25 ची मेरिट लागलेली आहे महिलांची। तर मुंबईला सुद्धा महिलांची 25 ची सुद्धा मेरिट लागू शकते। फक्त तुम्ही मार्क किती कमी येऊ द्या, लेखीसाठी प्रयत्न करा, कारण लेखीमध्ये तुम्हाला कमीत कमी जर इकडे ग्राउंडला मार्क कमी असतील तर इकडे मार्क जास्त पाहिजे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल। किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जर मार्क कमी आले
85 तरी कमीत कमी पाहिजे, किंवा जास्त ग्राउंडला मार्क असतील तर 80 तरी पाहिजे. एवढे जर मार्क असतील तुम्हाला तर तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आणि यंदाच्या पोलीस मध्ये भरती होऊ शकतात. महत्वाची गोष्ट मित्रांनो, आणखी एक आपण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक पॅटर्न असा राबवणार आहे, जो पॅटर्न आतापर्यंत कोणीच राबवलेला नसेल. तो पॅटर्न असणार आहे मित्रांनो, तुम्हाला पैसे कमवता कमवता सुद्धा पोलीस भरतीची तयारी करता येईल. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातून जोही विद्यार्थी पोलीस भरतीच्या तयारीच्या उद्देशाने मुंबईमध्ये येणार किंवा हॉस्टेलसाठी आपल्याकडे येणार, त्या विद्यार्थ्याला जॉब सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. जॉब करता करता आणि ते पण टायमिंग सुद्धा मॅच करून. म्हणजे समजा आपलं ग्राउंड आणि लेखी साधारणतः 12 वाजेपर्यंत सगळं संपून जातं, तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही ड्युटी अशी देणार आहे, ते 3 ते 10 मध्ये ड्युटी करू शकतात आणि उरलेल्या वेळामध्ये दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत ड्युटी करून उरलेल्या वेळामध्ये ते पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात. तो पॅटर्न आपण लवकरच राबवणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या ठाण्यामध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने 3 ठिकाणी ब्रँचेस चालू केलेल्या आहेत, जेणेकरून सगळ्याच मुलांना पोलीस भरतीची परफेक्ट तयारी करता येईल. ठाण्याला ब्रँच चालू आहे, घाटकोपरला चालू झाली आहे, कल्याणला सुद्धा चालू झाली आहे. जर तुम्ही आसपास कुठेही राहत असाल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून घ्या. आणि जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील, त्यांना हॉस्टेलमध्ये राहून तयारी करायची आहे, जॉब करून तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तो पॅटर्न असणार आहे. सगळी सुविधा सकट, 24 तास लायब्ररी सकट तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. सगळं काही तुमच्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये आणून देणार आहे. त्यामुळे तयारी जोरात करायचं आहे. काही अडचण असल्यास स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बाकी मित्रांनो, व्हिडिओ फायदेशीर आहेत, अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.